हो ऐका ऐका, हे बघा तुम्ही ऐका, त्या कामगारांचं तुम्ही काही मनावर घेऊ नका. गुढी तुम्हीच उभारायची. दरवर्षीची परंपरा आहे ती कशाला मोडायची सांगा बरं. नाही अधिपती, त्यांनी आमच्या समोर तुम्हाला गुढी उभारायला सांगितली. आता आमच्या पण स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आम्ही गुढी नाही उभारणार आणि ते चांगले बी दिसणार नाही. तुम्ही आणि सुनबाई गुढी उभारा. आम्ही गुढीचा आशीर्वाद घ्यायला नक्की येऊ. अहो वाईसा, पण तुम्ही काय एवढं मनाला लावून घेता मला सांगा. शेवटी निर्णय आपला आहे का नाही. ते काय का म्हणणार. गुढी तुम्ही उभारायची, तुम्ही नाही म्हणू नका. बघा मला लय वाईट वाटेल. तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? हा, आमचा काय तुमच्यावर राग आहे व्हय? हे बघा, हे कधी ना कधी होणारच होतं. आमच्या समोरच झालं. जाऊ दे आता, आणखीन चर्चा नको. हा, गुढी तुम्ही उभारायची जोडीनी. मुहूर्तावर गुढी उभारली पाहिजे. जावा तयारीला लागा. हा, आणि सुनबाईसनी सांगा जरा चांगली साडी नेसा म्हणावं. 4 दागिने घाला. शाळेत जात नाही आत. गुढी उभारायची. अहो पण गुढी तुम्ही सांगितलं नव. आता ह्याच्यावर चर्चा नाही. चला तुम्ही लागा तयारीला. चला 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 चला, लागा तयारीला. ताई, अगं ताई, तू इथं आहेस व्हय? बोला काय? नाही म्हणजे मला का नाही लई वाईट वाटलं ग ताई. म्हणजे बघ की तुझ्या डोळ्यासमोर तुझा मान हिसकावून घेऊन गेली ग तुझी सुनबाई. त्यांचा काय संबंध? अगं ताई, कामगारांच्या बायका काय म्हणल्या ऐकलंच ना व? कामासनी घरच्यांसारखं सांभाळून घेतलं हे आणि ते. ताई मला काय वाटतंय माहितीये का, हिनच का नाही त्यांची डोसकी फिरवली असणार आहेत. हा ताई, ही का नाही फॅक्टरीत टेचा सूर्यवंशीची सून म्हणून मिरवणार आणि हे हळूहळू समध्या गावभर होणार. मावशी, तू काळजी करू नका. म्हणजे तू जरी शांत बसलीस ना तरी आम्ही काय शांत बसणार नाही बघ. म्हणजे काय करणार काय तुम्ही? हा मावशी, तिला लय हौस आहे ना पुढं पुढं करायची. आता फॅक्टरीत समध्या कामगारांसमोर तिची कशी फजिती करते ते बघ. चंचे, तू गप. तुझी अक्कल बघितली आम्ही. परत गाडव करून घ्यायचं का स्वतःच? हा नाही ग मावशी, तू विश्वास ठेव की माझ्यावर. मी आज समजा नीट करते. अगं मी कुणाला काय कळू बी देणार नाही बघ. पर मला करू देत ग मावशी. म्हणजे तुझं मान असं तुझ्या नाका खालून काढून घेतलेलं मला नाही आवडलं. मावशे, तिला नाही का धडा शिकवलाच पाहिजे. अशी टेचात जाईल ना तिथं आणि स्वतःच हसं करून घेईल बघ समद्यांसमोर. समदे कामगार असे हसतील ना तिच्यावर, बघच तू. मम्मी चल. काय झालं मॅडमला? वाईट वाटलं का? दुखावल्या गेल्या त्या. साजी काय वाईट वाटणं, मला पण एवढं वाईट वाटलं तर. हे सगळे त्यांनी उभं केले, घर फॅक्टरी. आई साहेबांचं नियोजन ओके होतं म्हणताना हे सगळं उभं राहिले. आणि एवढ्या वर्षात असं केव्हा झालं नाही हो. अचानक कामगारांकडनं असं आल्यामुळे त्यांना धक्का बसणं साहजिक आहे ना. बरोबर आहे. पण मग आता काय करायचं? तुम्हाला काय वाटतं? आपण बोलूया का कामगारांशी? नाही नाही नाही, नो. आता काय हे बघा, मी एवढा आग्रह केला आई साहेबांना. त्यांना म्हणलं की तुम्ही गुढी उभं राहा असं तसं. त्या नाही म्हणजे नाहीच म्हणतात. आणि आता मला काय वाटतं माहिती आहे का, आता या विषयाची जेवढी चिरफाड करू का नाही आपण, तेवढं त्यासनी जास्त वाईट वाटत राहणार. त्यापेक्षा राहू दे, पडदा पाडून टाकूया या विषयावर. आणि आता जे ठरलंय तसं करूया, आपणच करून टाकूया काय ते. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पुढच्या वर्षी त्यांच्या हस्ते होईल. आणि शेवटी काय, सण साजरा करणं, गुढी उभारणं जास्त महत्वाचं आहे ना. आणि आता यावेळी एवढं सगळं झालंय, तुम्ही एवढा सपोर्ट केलाय कामगारांना, म्हणून त्यांना वाटलं असेल की तुमच्या हस्ते व्हावं. ते तसंच झालं असणार. पुढच्या वर्षी पूर्वीसारखं होईल बघा. ठीक आहे ठीक आहे, चला तुम्ही आवरा. मी तिकडे तयारी झाली का बघतो जरा. ओंक्याला फोन करतो. तुम्ही पडदिशी आवरा बरं काय. तू काय फजिती करणार आहेस ग तिची? नाही, तू ताई समोर एवढ्या मोठ्या तोंडानं बोललीस. मी तुला तिच्या समोर काय बी विचारलं नाही, कारण तिनं आधीच तुझं पॅकाट मोडलेलं. तुझ्या डोसक्यात काय आहे ते तर सांग. मम्मी,
एका दगडात 2 पक्षी मारणार आहे म्या. मावशीला मास्तरीची फजिती करायची आणि मला मावशीची. ती बी एकाच दगडात. काय म्हणलं होतं मम्मी म्या तुला? मला फक्त संधी भेटू दे. मला ती भेटली आणि तिला मिठी मारली. माझं गाडव केलं तर काय. बघ आता दोघींचं कसं माकड करते. अगं चंचे, तुझ्या डोसक्यात काय हाय ते तर कळू देत की मला. ए चंचे, काय हाय हे? अगं कसली पावडर आहे ही? अगं चंचे, 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 अगं काय झालं? चंचे, काय झालं? भूत लागलं का काय तुला? चंचे, खाजखुजलीची पावडर लागली. हा? लाव. नाही. मम्मी हीच पावडर आहे का नाही? गुढीपाडव्याच्या त्या गाठ्याच्या माळ्यात टाकायची. हा? आणि मग गुढी उभारताना बघ दोघींचं कसं माकड होतंय ते. समजा कामगारांसमोर ना त्यांची पळता भुई थोडी होणार आहे. लय मज्जा येणार मम्मी. असं वचपा काढणार आहे ना म्या. चंचे अगं, मम्मी तुम्ही चुकू नको बर का. लई दुर्मिळ चित्र बघायला भेटणार आहे. फक्त आता म्या सांगते तेवढं कर. कुठे हरवलात अधिपती? कुठे हरवलात? इथं तिथं जायची वेळ आता जवळ यायला लागली. फॅक्टरीत तसं तसं मला ते अजूनच हे व्हायला लागलं. आता ते कामगारांनी मुद्दामच अपमान केल्याने झालं ना आईसाहेबांचा. ते अच्छा, तुम्ही तो विचार करत होतात का? मला वाटलं काहीतरी वेगळाच विचार करत होतात. नाही 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 वेगळा काय विचार. म्हणजे हा म्हणजे आता म्हणजे तो बी तसा विचार करत होतो मी. पण तुम्ही असं बसदेशी अचानक विचारायला असं मला काय वाटलं नाही. त्यामुळे असं थेट गावात सांगावं असं काही मला वाटलं नाही. मला काय बोलावं कळलं नाही. तो बी विचार चालू होता. यो बी विचार. तुम्ही खरंच चांगले दिसताय आज हिशोब. जाऊ दे, मी विचारल्यावर काय. नाही नाही तसं नाही. खरंच मी तुम्हाला सांगतोय ना. मला एकदम काय बोलायचं ते कळलं नाही हो. म्हणताना म्हणले तुम्ही. अधिपती सॉरी, असं का केलं मला काही कळलंच नाही. म्हणजे मला ना तुमचा मूड ठीक करायचा होता म्हणून मी सॉरी 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 खरंच सॉरी. हा नाही सॉरी 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 नाही नाही मी बी नाही. पण तुम्ही खरंच आई शपथ तुम्ही नक्षत्रामध्ये दिसालाय आज. मी आजीला सांगून तुमची दृष्ट काय नको. सूर्या भावाला विचारा आमच्या. ए वहिनी कशा दिसाल्यात? भारी भारी. तुम्ही आता अति करताय हा अधिपती. मी चेष्टा करत होते. हे अति आहे. मग आम्ही काय करावले? आम्ही बी चेष्टाच करावले. आम्हाला माहिती आहे की हे अति आहे. अति करतात. अति बी काय अति बी काय नाही. नेहमीच काय नाही. तुम्ही चेष्टा केलेली चालते. आम्ही चेष्टा केलेली चालत नाही. आम्हाला माहिती आहे आपल्यात फक्त मैत्री आहे. मैत्रीत फक्त चेष्टा करायची असते. मग ओरडू नका. ऐका, मी काही पुस्तकं मागवली आहेत. मला फक्त फॅक्टरीत न्यायला मदत करा. असली डेंजर काय तर आता चेष्टा करू नका तुम्ही. पुस्तकं कशाला? कळेल तुम्हाला. ओ आई झाली का सगळी तयारी? सामान गेलं का फॅक्टरीत? होय होय होय. फुलं बिलं मग अशीच पाठवली आहेत.
गाठीच्या माळा दुर्गी आणि त्यांची म्हणल्यावर जाता जाता घेऊन जातो. आणि बाकीचं उरलेलं नेतेच आहे शांता. नका काळजी करूस. चला निघूया. हा चला. तुम्ही येताय? आज खूप वर्षांनी फॅक्टरीत पाऊल ठेवणार आहे मी. माझ्या मुलाबरोबर, माझ्या सुनेबरोबर. नाही काही, त्या दोघांच्या हस्ते गुढीची पूजा आहे ना, ती बघायला जायला हवं मला. चला. बघितलं साई, इतकी वर्ष आम्ही यांच्यासाठी इतकं केलं, पण कधी आले नाहीत फॅक्टरीत. आणि आज काल आलेल्या सुनबाईंसाठी फॅक्टरीत जातात. होय. आता उगा सणासुदीचा वाद उकरून नग काढूस. तुझा मूड खराब करशील आणि बाकीच्यांचा बी. जाऊ दे, विसरून जा. हं? चल. आईसाहेब सुखी राहा. चला जाऊया. चला. अगं पण त्या घाटीच्या माळा कुठं? हे काय? आम्ही आणलेत की. चंचे, हे दे ग. म्या घालती गाठीच्या माळा. तुम्ही करा पूजेची तयारी करा. हा अहो ताई, ते निवदाचं ताट राहिलंच की. आणते लगेच. होय होय, आवर पटकन. चंचे, पावडर टाक. लवकर टाक. टाके. मम्मी, आता मज्जा येणार. ती दोघं गुढीला माळा घालतील आणि मग आपल्याला समजे डान्स बघायला भेटतील. डिस्को डान्स, कॅबरे डान्स, केप डान्स, माकड चाळी. चल मम्मी, देऊ. चंचे, ऐक की, हे समजा करताना तुझ्या हाताला पावडर बिवडर लागली नाही ना? नाही मम्मी, अजिबात नाही. बघ. भास्करचं सगळं होत आलंय, आपलंच बाकी आहे. बरं ऐक, माळा आहेत ना नीट बांध, नाहीतर सटकतील. आणि थोरल्या सरकारांना सगळं नीट लागतं, माहितीये ना तुला? नमस्कार. नमस्कार. थोरलं सरकार, तुम्ही
तुम्ही फॅक्टरीमध्ये आलात लय बरं वाटलं. मोठं मालक, बऱ्याच वर्षानं तुमचं फॅक्टरीला पाय लागलं. लय आनंद झाला. तुमची तब्येत बरी आहे ना? हो बरं आहे. आणि मलाही छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना इथं इतक्या दिवसांनी बघून. चला चला गुढीची पूजा करून घेऊ. मुहूर्त टाळायला ना ग. अधिपती चला. करा सुरुवात. अरे थांबा थांबा, गुढीला गाठीची माळ नाही लावली. आणली आणली. ए ओंकार, ते दे की, तिथं हाय बघ ताट दे. चंचे, अगं तू जा की आपलं बी ताट दे, जा लवकर. अगं चंचे, काय चाललंय तुझं? काय चाललंय अगं? गप की. दुर्गे काय? नाही अगं ताई, असंच येड आहे. गप की जरा. दुर्गे हा ताई. ने तिला बघ काय झालंय ते. वय. चल ग, चल चल ना. अहो चला आटपा लवकर, उशीर होतोय. हो अगं हे बांधतोय, जरा 1 मिनिट काम कर ना. जरा इथे धर ना. कुठे? हे बे इथे धर. हा बघ आता बरोबर आहे का? ही इरा काय करते तिकडे? इरा, इरा अगं ये ना मदतीला. इरा, काय चाललंय ग तुझं? अशी तू याच कपड्यांमध्ये काय बसली आहेस? तुला मगासपासून सांगते ना आवर म्हणून. जा कपडे बदल जा. कशासाठी आवरू ग आई? अगं कशासाठी काय? आज पाडवा आहे ना. तुम्ही तेच करत राहा. तुमचा आनंद, तुमचा सण. कसं आहे ना, सगळ्या ताईच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सामील असता. तुम्ही तिला समजून घेता. पण मी कोण? आता मी कोणी मुलगीच नाही तुमची. काय बडबड करतेस बरं इरा तू? तुम्हाला कळत नाहीये, निखिलची नोकरी गेलीये. नोकरी गेली काय लागेल ना दुसरी. तुम्हाला काय करायचंय ते करा. पाडवा साजरा करा, काय करायचं ते करा. तर मंडळी, दाखले सरकार म्हणले याची 6 महिन्याचा ऍडव्हान्स पगार द्या म्हणून. आम्ही म्हणलो ऍडव्हान्स कशा पाहिजे? 1 वर्षाचा वाढीव पगार देऊ. त्यांचे उड्या कशाला मारलं? अधिपती, नुसत्या उड्या नाहीत, माकड उड्या येते. लाथा मारणारं गाढव झालं, आता उड्या मारणारं माकड. दुर्गे, हा ताई. हिला घरला घेऊन जा. वय. चल की. तर मग आता पाडव्याच्या निमित्ताने साडी वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया.
हे काय पुस्तक आहेत मॅडम. ही दिसत्यात आम्हाला. कशा पायी आणली इथं? कामगारांना आणि त्यांच्या मुलांना द्यायला आणली. पाडव्याचा सण म्हणजे काहीतरी नवीन देण्याचा, काहीतरी नवीन करण्याचा सण असतो ना, म्हणून आणते पुस्तक. हे बघा, आपल्याकडे असली काही पद्धत नाही. मग सुरू करूया ना मॅडम, प्लीज. गुढीपाडव्यानिमित्त भेट. मास्तरीनबाई, तुमची शाळा शाळेतच ठेवायची. घरात आणलीच आहे, आता हिथं नग. अक्षरा, पुस्तकं वाटतेस ना? अच्छा, म्हणजे ही तुमच्या दोघांची इच्छा आहे तर? हा, हो. म्हणजे बघा ना मॅडम, पुस्तकं वाटणं हे पुण्याचं काम आहे ना, आणि सरस्वतीची पूजा केल्यासारखंच आहे. तुम्हाला पटत नसेल ना तर तुम्ही साड्या वाटा, मी पुस्तकं वाटते.